ह्या जगात मध्ये आई वडिलांना किंमत नाही मग ए पेंद्या कोणाला किंमत आहे जगातमध्ये उठ उठ हा तूच लय चॅप्टर दिसते बॉय कोणाची तू आई चार कोणती आई ह्या जगातमध्ये कोणाला किंमत आहे ह्या जगातमध्ये कोणाला किंमत आहे ह्या जगातमध्ये कोणाला किंमत उठ रे उठ घडीवाला उठ रे उठ उठ कोणा किंमत रे हा करेक्ट टाळी वाजवा खाली बस ह्या जगात मध्ये आई वडिलांना किंमत आई वडिलांना पण आता आई जवळ असताना आई माझी मायाचा सागर आता बायको आल्यावर बायको माझी भांडणाचा संसार अरे नवरा बायको म्हणलं ना भांडणं असणारच पण प्रत्येकाची वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भांडण करत असते आता दुकानदाराची बायकोची भांडण झाली ना किराणा दुकानदाराची तर हाय काय कोणी त्यांना विचारा कसं काय चाललंय भांडण हे दुकानदारची बायको म्हणते हा नका पुढे सोडू आता नावी आहे का नावी आहे ना केस कापणारा हाय का इथं गावामध्ये हाय ना आता नावीची बायको नावेला म्हणते तुम्ही माझा केसाने गळा कापला सुताराची बायको सुतारा म्हणते थांबा तुम्हाला ठोकूनच मऊ करी आता पेंटरची बायको पेंटर म्हणते थांबा तुमच्या थोबाळ्याच्या रंगीत कोणाची रे पेंटरची आता वकिलाची बायको वकिलाला म्हणते थांबा तुमचा निकालच काढते आता डॉक्टरची बायको डॉक्टर म्हणते थांबा तुम्हाला तपासूनच बघते डॉक्टरची पिस्तूल कोणाची रे डॉक्टरची आता पकवादाची बायको बघा झालं म्हणते झालं का नाही एवढं लवकर झालं आता पकवादाची बायको बघा झाला म्हणते नका कोणीकडे थाप मारू आता गायकाची बायको झालं का नाही दोघांचं झालं झालं का आता गायकाची बायको गायकाला म्हणते नका कोणीकडे वळडू आता कीर्तनकारची बायका म्हणते बो आपली जिथे माझं लग्नच झालं नाही तुम्हाला काय सांगू कॉप्या करून पेपर नका पासू मोठेपणी लय अवघडे असे दोन मित्र होते सक्के मित्र सकाराम आणि तुकाराम होता हुशार सकाराम होता ढ सकाराम लय हुशार कॉप्या करायला सकाराम तुकारामच्या कॉप्या कुरकुर पास व्हायचं सकाराम 9वी पास झाला ते पण तुकारामच्या कॉप्या कुरकुर पास झाला आता नोकर लागायचे होते मास्तरनी तुकारामला बोलवलं तुकारामला पहिला प्रश्न विचारला तुझं नाव काय या भारताचे पंतप्रधान कोण तुकाराम म्हणला नरेंद्र मोदी दुसरा प्रश्न विचारला भारत स्वतंत्र केव्हा झाला तुकाराम म्हणला 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947 ला भारत स्वतंत्र झाला तिसरा प्रश्न विचारला माणूस चंद्रावर राहू शकतो का तुकाराम म्हणला शास्त्रज्ञानाशिवाय चालू आहे तुकाराम पास झाला आता तुकारामने सकारामला प्रश्न उत्तर सांगून टाकले आता मास्टरनी सकारामला बोलवलं सकारामला पहिला प्रश्न विचारला सकाराम तुझा जन्म कधी झाला सकाराम म्हणला सर सकाराम तुझं नाव काय सकाराम म्हणला नरेंद्र मोदी मास्तरी म्हणले गल्लीतला असेल
आणि दिल्लीतला असेल, असू शकतं. दुसरा प्रश्न विचारला, सकाराम तुझा जन्म कधी झाला? सकाराम म्हणला, सर 1942 पासून प्रयत्न चालू होता. आणि 1947 ला जन्म झाला. मास्तर तर जाग्यावरच मेला. मास्तर म्हणला, सकाराम तू काय येडा झाला की काय? सकाराम म्हणला, नाही सर, शास्त्रज्ञान शोध चालू आहे. या अशी काय मुलं समजत असतात. विठ्ठल एक 12वीची पोरग आहे ना, 5दा बाय नापास झालं. 5दा 12वी नापास झालं. 5दा राग आला आणि ती पेपर मध्येच गाणार असेल. थाप थाप थाप. मला भरला पेपरचं वार, मी 12वीचा उमेदवार. कॉपी लक्ष माझं सार, पास होण्यासाठी माझं कॉलेज झुरतय. जेव्हा मी बघतो मी पेपर कड, मला नापास झालं सगळं वाटतंय. जेव्हा मी बघतो मी पेपर कड, मला नापास झालं सगळं वाटतंय. बघतो मी मला नापास झाल्यासारखं वाटतंय. मला भरला पेपरचं वार, मी 12वीचा उमेदवार. कॉपी लक्ष माझं सार, पास होण्यासाठी माझं काळीज झुरतंय. बघतो मी पेपर कड, मला नापास झालं सारखं वाटतंय. बघतो मी पेपर कड, मला नापास झालं सारखं वाटतंय. नापास झालं सारखं वाटतंय. एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला, अरे तू लई शापट दिसतोय, तुझा जन्म कधी झाला? तो म्हणला, सर माझा जन्म बुधवारी झाला. मग मुलांना सरांना प्रश्न विचारला, सर तुमचा जन्म कधी झाला? सरांनी सांगितलं, आपला जन्म रविवार झाला. शक्यच नाही. तुम्ही सर असून खोटं बोलताय. सर रविवारी जन्म होतच नाही का? सुट्टीचा असती. आता जन्माला सर म्हणले, छुबस तुला कमराचा बेल्टच काढून मारेल. तो म्हणला, सर तुम्हीच छुबस सर, बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही का? बेल्ट काढल्या तुमची पॅन्टच का नाही, आता काय कर. म्हणून महिला मंडळ भगवंता पुढे एकच मागा, आईसा पुत्र देही गुन्हा दादात्रे लोकी देना, दादात्रे लोकी देना, दादात्रे लोकी देना. आईसा पुत्र देही गुन्हा दादात्रे लोकी देना, दादात्रे लोकी देना, दादात्रे लोकी देना. आईसा पुत्र देही गुन्हा दादात्रे लोकी देना, दादात्रे त्रिलोकी झेंडा. तिन्ही लोकांना झेंडा लागायला पाहिजे. असं रत्न आपल्या पोटी पाहिजे, वजनदार पोरं. एकाने विचारलं, महाराज रावणाला तोंड किती? रावणाला मी म्हणलं, 10. तू एक अंगावर कसा झोपत असं? माझी अक्कल खळ झाली. मी म्हणलं, ते महाराज तिला विचारलं लागल, बजरंगबलीला. आता तो पट्ट्या लंकेत गेलता, आपल्याला काय माहिती? आपण दुसऱ्याचं गाव जाऊन चूप बसतो, खरंय ना? गाव दुसऱ्याचे जपकीतील आपल्याला. वाघ आहे ना, योग सोपं नाही. तिथं जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाचे जाळे, दाढी रावणाचे जाळे, दाढी रावणाचे जाळे.
महाबली दाढी रावणाची दाढी दाढी मिशा जोगांचे सेमच आहे ना. सोन्याची लंका होती पुरुष मंडळी ते सुद्धा जाळली. एवढी ताकद का अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी माताना तप करत बसले होते. फक्त राम चिंतन करायचे. कोणतं राम चिंतन करायचे? थांब. ओम नमः शिवाय नमः शिवाय हर 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 भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर 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 भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः महादेव प्रसन्न झाला अंजनी माताला. काय पाहिजे अंजनी माता? मला पुत्र पाहिजे. मला दुसरं कोणी नको. तुम्हीच आहे माझ्या पोटी. तेव्हा महादेवाने बजरंगबलीचा अवतार घेतला. एवढी ताकद होती दुधामध्ये. अय बचत गट त्यास मुलाजी माय. आता दूध राहिलंय का? दूध राहिलं आता. आता बाटली. आता जन्मापासून तर बाटली तर शेवटपर्यंत बाटली. फक्त टोप न दिलं लबरच जातं पत्राच येतं आणि भोकणं सोबत उलटत नाही म्हणतात. आणि ती मोठे झाल्या मोठी बाटली ते आम्हाला सुद्धा आवडत नाही. 100 टारकरी असू द्या ती एक बेवड ऐकत नाही. ते म्हणतात तुमच्या दम असे तुम्ही पिऊन दाखव. हा म्हणजे आमची गाता गेली. 2 म्हातारे पारावर बसले. एक म्हणला दारू पिल्यानं खोकला जातो का र? दुसरा म्हणला 100% जाणार का? दुसरा म्हणला दारू म्हणून माझी बायको गेली घरदार गेलं गाडी गेली तुझं खोकला काय नाही जाणार. अरे ते घालेने वेगळं हे घालेने वेगळं. आता यांना सगळ्यांना आयुष्याचा नाश करू नका. मी गेल्या खाल्लीच तंबाखू लय लांबून मार येतात तर आजच लयच बारीक पिल्लू होतं बो. गावकऱ्यांनी लयच निवडून महाराज आणले. ते आम्हाला तंबाखूर निवडते. आजच लयच बारीक पिल्लू होतं बो. पण लय ठोकत होत र. आज दुसरा म्हणला अरे त्याने सांगणं आशाचा नाश करू नका गप. सांगितलं असत्यात हो म्हणायचीच असतं. अरे त्यांचा धंदाच आहे. अरे नका करू नाश आयुष्यात नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश. या काय बघा आता तरी पुणे ह्याची उपदेशा नका करू नाश आयुष्याचा
पीना नहीं, पीना नहीं, बच्चे भूखे मरेंगे, बच्चे भूखे मरेंगे। भारतवासी में नहीं आ रहा गुटखा मत खाना, भारतवासी में नहीं आ रहा दारू मत पीना। छोड़ देसी पीना नहीं, पीना नहीं, बच्चे भूखे मरेंगे, बच्चे भूखे मरेंगे। बेवडीले चॅप्टर असतं यांचं काय ध्यानात घेऊ नका विठ्ठल। आजीमाई बिली चॅप्टर नाव लई चित्र हे आजीमाईचे बघा मतरब आहेत ना तुम्हाला चांगले दिसते इथले थोडे चांगले आहेत बाहेर गावचे नाव लई चित्र नाव शांती नसलेले भांडण शांती नाव गंगाधर आणि अंगवळ नाही महिनाभर नावच कसं असलं पाहिजे ना नाव ज्ञानेश्वर आणि प्यायल्यावर सापडत नाही घर नाव माऊली कचाकच बाटले आणतो नावात कसं असलं पाहिजे ना एक आजीला झाले ना एक आजीला झाले ना तर नातीचं नाव काय ठेवायचं जनाबाई मुक्ताबाई कानूपात्रा सुंदर असं नाव ठेवायचं ना म्हातारे बघायची टीव्ही नाव काय ठेवलं पप्पी नाव काय ठेवलं पप्पी आता पप्पी आजी मग गेलं समज दुसऱ्याला कुठं आळंदीला तिथे लाख वारकरी सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी नातनाजी दर्शन झालं एसटी मध्ये बसले पण एसटी मध्ये बसायला जागा नव्हती दिवस मावळला रात्र झाली पण त्यांना बसायला जागा भेटली नाही पण रात्री 6 वाजता ती एसटीच्या खाली कंडक्टर उतरला ती आजी माय ती कंडक्टर बोलली कंडक्टर दिवस मावळला रात्र झाली मला का बसायला जागा भेटली नाही तू मला नको घेऊ पण माझी पप्पी पप्पी कंडक्टर जागा टाकाला तो म्हणला नकोच नको रे दुसऱ्या कंडक्टर दवाखान्यातच नेलं आजी माय तू बसव का आजी माय सफरचंद घेऊन गेली कंडक्टर एक काय झोपायची वेळ आता तरी माझी पप्पी घेतो कोमातच गेला कंडक्टर सुधारायला बोला की आजी माय तुमचं म्हणणं तरी काय होतं माझ्या नातीचं नाव आहे पप्पी आणि तिला एसटी मध्ये बसून घ्या असं माझं म्हणणं होतं पहिले सांग त्यांना 2 लागे ना सुहा गुपसायला म्हणून नाव चांगलं असं द्या विठाला इथं दिसतायत ना चांगली लय बाहेर नको एक म्हातारे ना कंडक्टरला कंडक्टर माहिती का रे पिस्तूल आहे तिकडे त्या काला रे कानपट फोन ना गेली बरं तुझं ए बघू नका रे तिकडं बघल्यावर बघा तुमची खेर नाही ए कंडक्टर माहिती का कंडक्टर एसटी मधला तर मुठ भरून काजू बदाम द्यायची ती आजी माय 1 महिने झाले 2 महिने झाले 3 महिने झाले ते फुगलं ना असं कंडक्टर फुकचं गावलं ते 22 किलो वजन झालं त्याचं माझं वजन पडत नाही मी असं हाटकुळा ना दाढी ना बॉडी नुसती अंगाची काळी मग बघितलं नेमकं दुःख होतं ह्याला कोणी बोललं रे र माणूस कसा पाहिजे सोबदार सारखा वजनदार माणूस हो त्या फुगलं ना ते म्हणलं कंडक्टर काय माझं प्रेम बसलंय आजी माय मी का नातवासारखा दिसतो का भावासारखा दिसतो ती म्हणली काय नातवासारखा काय पोरासारखा माझं वय झाले 9 माझ्या तोंडात एकही दात नाही मी बदाम काजू चगळून फेकून देणं बरं वाटत नाही म्हणून चगळलेलं तुला देते म्हातारी तो नीट राहा नाव चांगलं ठेवा नाव ज्ञानेश्वर आणि ताकद ज्ञानेश्वर 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 ज्ञानेश्वर